जातीच्या लोकांना जसं एक एक मला घर असं वाटतं काढून- की हा मुद्दा घेऊन आपण कोंढरेजींकडे जाऊया, कारण दोन वेगळे मतप्रवाह आता मराठा बांधवांच्याच माध्यमातून किंवा प्रतिनिधींच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आपलं काय म्हणणं आहे याबद्दल कोंढरेजी? अशक्य प्राप आहे. मुळातच मराठा समाज हा पहिल्यापासून 1967 पासून कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात आहे. उत्तर महाराष्ट्र घ्या, विदर्भ घ्या, पश्चिम महाराष्ट्र, फक्त कोकण आणि मराठवाड्यामध्ये हे प्रमाण अत्यल्प होतं. कोकणात ते शक्य नाहीये, कारण कोकणातले कुणबी आणि मराठा वेगळे आहेत. मग आज प्राप्त परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये कुणबी म्हणून असताना त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचा जो अधिकार जे लोक गाजवत आहेत तो चुकीचा आहे. नंबर एक. नंबर दोन, आता मराठा समाजाला मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे त्यांना एसीबीसीचं आरक्षण आता शुक्रे कमिशनच्या शिफारशीपासून लागू आहे आणि आता ती उच्च न्यायालयामध्ये केस आहे. भविष्यामध्ये दोन आव्हानं मराठा समाजापुढे आहेत. ज्यावेळेस लोक म्हणतात की हे आरक्षण एसीबीसीचं टिकणार नाही, आमचं म्हणणं शासनाने टिकवलं तर मराठा समाजाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. पण उद्या जर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जर हे फेटाळलं गेलं तर मराठा समाजापुढे बाय डिफॉल्ट दोन इश्यू येतील की ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांची पूर्वाश्रमाची नोंद, ती कनेक्टिव्हिटी शोधून शासन त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये टाकू शकतं आणि ती रुटीन प्रोसेस 67 सालापासून आतापर्यंत झाली. त्याच्यामध्ये 7,02,000 लोकांना आतापर्यंत व्हॅलिडिटी 2023 पर्यंत मिळालेली आहे. उर्वरित ज्यांची नोंद मराठा आहे अशी संख्या जवळपास 28% महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांना भविष्यामध्ये जर हे आरक्षण टिकलं नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून जी 103वी घटना दुरुस्ती आलेली त्याप्रमाणे ईडब्ल्यूएसचा ऑप्शन भविष्यामध्ये उपलब्ध आहे. तो त्यांना वापरावा लागेल. नसेल तर मग तुम्हाला सगळ्यांना ओबीसीत टाकायचं असेल तर ओबीसीतलं जे काही अतिरिक्त आरक्षण आहे ते रिड्यूस करणं आणि त्या स्पेसमध्ये मराठा समाजाला बसवणं, त्यासाठी सामाजिक मागासले पण उच्च न्यायालयाकडनं कन्फर्म करून ठेवणं, अशा प्रकारचं आव्हान हे मराठा समाजापुढे आहे आणि तीच त्यांची दिशा आहे. परिणयजी, हे दोन्ही पर्याय आपण ऐकले, तर सरकार समोर आता नक्की कशा पद्धतीचा मार्ग असणार या बाबतीमध्ये? बघा, ज्या प्रकारे हा जी.आर. निघाला यामध्ये ज्या लोकांच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या प्रकारचं ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असतील किंवा ज्यांच्याकडे काही ना काही दस्तावेज असतील त्या सगळ्याच लोकांना या ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार. आणि जसे की कोंढरे साहेब बोलले की जे उरलेले लोक ते ईडब्ल्यूएस मध्ये निश्चितच जाऊ शकतात. जे ज्यांच्या जातीच्या सर्टिफिकेटमध्ये मराठा लिहिलं असणार तर त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण याच्या आधी दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला, एकट्या मराठा समाजाला, कारण ओबीसी मध्ये 350 जाती आहे आणि त्यामध्ये जवळपास 60% लोक त्या 27% आरक्षणासाठी भांडतात आहे. म्हणजे त्यात एक जात वाढून काही फायदा होणार नाही. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये जे आरक्षण मिळणार आहे ते त्यामध्येच मराठा समाजाला जास्त भला आहे. मराठा समाजाच्या रोजगारच्या संदर्भात, शैक्षणिक मागासलेल्या संदर्भात, राजकीय याच्या संदर्भात ते सगळं ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून त्यांना निश्चित न्याय मिळणार. एक जो ओबीसी मध्ये जो ज्यांच्याकडे दस्तावेज आहे, ज्यांच्याकडे त्यांच्या वंशवाळीमध्ये ते कुठेतरी कुणबीचं काहीतरी त्यांच्याकडे आहे, शेतीमध्ये सातबाऱ्यांमध्ये काही आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये काही त्या संदर्भातली माहिती असणार, तर निश्चितच त्या लोकांना यामध्ये, आणि आता ते स्वतः बोलले की 7 लाख लोकांना व्हॅलिडिटी यामध्ये मिळालेली आहे. आणखीन मला वाटतं अनेक लोकांना या माध्यमातून त्यांचीही व्हॅलिडिटी मिळणार, त्यांना आरक्षणाचा फायदा होणार. मला असं वाटतं यामध्ये दुसरं एक आहे की हाके साहेब असतील किंवा इतर लोक असतील जे याच्यात आलेले आहेत, त्यांनी या जी.आरचं इंटरप्रिटेशन, बघा कोणतंही जी.आर राज्य शासन काढतं त्याचे अनेक इंटरप्रिटेशन असतात आणि ते त्या भागातील अधिकारी त्याला इंटरप्रेट करून किंवा सरकार त्याला कसं इंटरप्रेट करते याच्यावर सगळं अवलंबून असतं, ना की कोणत्या वकिलाने किंवा इतर कोणीही तो काय इंटरप्रेट करण्यात त्याला काही अर्थ नाही. त्याचं इंटरप्रिटेशन एकदा जर व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं याच्यामध्ये बहुसंख्यक मराठा समाज जे कुणबी आहेत त्यांना याच्यात न्याय मिळणार.